बाळापूर शहर व ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याच्या आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उदात्त उद्देशाने जामिया फैज़ वस्तानवी एज्युकेशन वेलफेअर सोसायटीद्वारे एका भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षण प्रबोधन अभियान शिक्षा जागरूकता अभियान अंतर्गत आयोजित ही गरिमामीय सभा 18 मे रोजी स्थानिक कोहिनूर पार्क सेंट्रल बँक मागे येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत रंगलेल्या या 5 तासांच्या प्रदीर्घ सत्रात शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या विषयांवर सखोल मंथन झालं. हा वैचारिक सोहळा अनुभवण्यासाठी हजारो नागरिक आणि बुद्धिजीवी वर्गाने एकच गर्दी केली होती. मौलाना हुझैफा साहब वस्तानवी यांच्या अध्यक्षतेखाली वैचारिक मंथन या ऐतिहासिक जाहीर सभेचं अध्यक्षपद जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुवाचे प्रमुख व शेखुल हदीस हजरत मौलाना हुझैफा साहब वस्तानवी यांनी भूषवलं. आपल्या अध्यक्ष भाषणात त्यांनी आधुनिक युगात नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे. समाज आणि देशाच्या प्रगतीचा मार्ग हा केवळ दर्जेदार शिक्षणाच्या दारातूनच जातो असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मुख्य वक्ते मौलाना उस्मान साहब लुधियानवी यांचे झंझावते विचार. या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून पंजाबचे शाही इमाम आणि कुल हिंद मजलिस तहफ्फुज ए खत्मे नबुवत व मजलिस ए अहरार ए इस्लामचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना उस्मान साहब लुधियानवी उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी तरुण पिढीने आणि पालकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिक्षण हेच ते प्रभावी शस्त्र आहे ज्याच्या जोरावर समाज सर्व प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा आणि कुप्रथांमधून मुक्त होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं. सत्यशोधक न्यूज चॅनलकरिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.